शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी ऊस पिकाबद्दल माहिती सांगणार आहे। तुमच्या ऊस पिकामध्ये जर गवताळ वाढ ही समस्या असेल, म्हणजे ग्राशी शूट ही समस्या असेल तुमच्या ऊस पिकामध्ये, तर तुम्हाला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। भरपूर सारे शेतकरी मला व्हॉट्सअपवरती किंवा खाली कमेंट्स बॉक्समध्ये विचारत होते की ऊस पिकामधील गवताळ वाढ हा प्रॉब्लेम आमच्याकडे आहे, बऱ्याच उपाययोजना केल्या परंतु रिझल्ट तितकेसे येत नाहीत। हरकत नाही, हा व्हिडिओ संपूर्ण पहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुद्देसूद सांगणार आहे की तुम्हाला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। आणि हो, तुम्ही जर कृषी डॉक्टर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आमच्या नवीन असाल, अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ या ठिकाणी टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे। चला तर वेळ न घालवता सुरू करूया। आता गवताळ वाढीबद्दल जर पाहिलं तर गवताळ वाढ हा फायटोप्लाझ्मा या अतिसूक्ष्म जीवाणूमुळे ऊस पिकामध्ये होणारा एक रोग आहे, ज्याला आपण ग्राशी शूट असे देखील इंग्लिशमध्ये म्हणतो। या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला लागणीपेक्षा खोडव्यामध्ये जास्त दिसून आलेला आहे। जर ऊस पिकामधील काही जाती जर पाहिल्या तर को 419, को 740, को 7527, को सी 671 या जातीमध्ये आपल्याला, म्हणजे या ऊसाच्या जातीमध्ये गवताळ वाढीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो। आता या गवताळ वाढीची लक्षणे जर तुम्ही ऊस पिकामध्ये पाहिली तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे फुटवे आपल्या ऊस पिकाला येत असतात ते फक्त झुपक्याने फुटवे आलेले आपल्याला दिसून येते। त्या ठिकाणी मोठा ऊस तयारच होत नाही, जर झाला तर करंगळीच्या आकाराचा त्या ठिकाणी ऊस तयार होतो, परंतु त्याची देखील वाढ चांगली होत नाही। या फुटव्यामधून जी पाने बाहेर येत असतात ती पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची पाने आपल्याला बाहेर आलेली दिसून येतात। आणि कालांतराने हे जे बेट आहे, म्हणजे जे 40-50 फुटवे या ठिकाणी येतात ते बेट हळूहळू पुन्हा जळून त्या ठिकाणी वाळून जातं। आता या ठिकाणी गवताळ वाढीमुळे ऊस पिकामध्ये नुकसान जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो प्रचंड नुकसान होतं। म्हणजे काय तर गाळपाला एक ऊसच तयार होत नाही, जो तयार होतो तो करंगळीच्या आकाराचा, अंगठ्याचा आकाराचा ऊस तयार होतो, त्याच्यामधून साखर तेवढी मिळत नाही आणि बऱ्याच वेळा ऊस देखील तयार होत नाही, तो सुरुवातीच्याच कालावधीमध्ये जळून मरून जातो। त्यामुळे 40-50% नुकसान ऊस पिकामध्ये या गवताळ वाढीमुळे संभव आहे। म्हणूनच आपल्याला वेळीच याच्यावरती उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे। तर आपण या ठिकाणी आता ऊस पिकामधील ही जी गवताळ वाढ आहे त्याला टप्प्याटप्प्याने, म्हणजे एकात्मिक पद्धतीने आपण कसं कंट्रोल करू शकतो, कारण याच्यावरती असं डायरेक्ट कुठलं एखादं औषध नाही की तुम्ही ते मारलं किंवा त्याची आळवणी केली तर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रिझल्ट येतील। तुम्हाला यासाठी एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे। आता एकात्मिक व्यवस्थापनामध्ये बरेच मुद्दे आपल्याला शास्त्रज्ञांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत, जसं की लागवड करण्यासाठी आपल्याला रोगमुक्त बेणे मळ्यातील बेणं वापरायचं आहे ऊसासाठी। दर 3 वर्षांनी आपल्याला बेणं बदलायचं आहे, म्हणजे तेच बेणं वापरायचं नाही, दर 3 वर्षांनी आपल्याला फ्रेश बेणं लागवडीसाठी आणायचं आहे। लागवडीनंतर किंवा खोडव्यामध्ये आपल्याला जर गवताळ वाढीची काही बेटे दिसून आली तर ती बेटा आपल्याला मुळासकट उपडायची आहेत आणि प्लॉटच्या बाहेर नेऊन त्या ठिकाणी जाळून टाकायचे आहेत। लागवडी करण्यापूर्वी आपल्याला बेण्यांवरती उष्ण जल असेल किंवा उष्ण बाष्पाची प्रक्रिया करायची आहे। आता ही प्रक्रिया काय आहे पुढे पाहूया। तर सुरुवातीला पाहूया की उष्ण जल बीज प्रक्रिया काय असते। आता या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, 52 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते पाणी तापवायचं आहे। अशा पाण्यामध्ये आपल्याला ऊसाचे बेणे जवळजवळ 2 तास ठेवायचं आहे, ते काढायचं आहे, थोडंसं सुकल्यानंतर आपल्याला त्याची लागवड करायची आहे। दुसरी प्रक्रिया म्हणजे उष्ण बाष्प बीज प्रक्रिया पाहिली, ती देखील जवळपास सेमच आहे। या ठिकाणी 54 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत एक मशीनमध्ये बाष्प तयार केलं जातं आणि अशा बाष्पयुक्त हवेमध्ये आपलं जे बेणं आहे ते जवळजवळ 3 तासासाठी ठेवलं जातं, ते काढलं जातं, मग त्याची लागवड केली जाते। एकंदरीत हे करायचं कशासाठी, तर एवढ्या तापमानावरती असं संबोधलं जातं की त्याच्यामध्ये जे रोगाला उद्भवणारे जे काही रोगकारक जीवाणू आहेत ते मेले जातात। याच्यानंतर पुढे जाऊन समजा आता तुमच्याकडे एक प्लॉट आहे आणि त्या प्लॉटमध्ये जर गवताळ वाढीची समस्या दिसत असेल तर तुम्हाला काही पुढच्या उपाययोजना करायच्या आहेत। जसं की शास्त्रज्ञ म्हणतात की हा जो रोग आहे तो रस शोषक किडीमुळे एका बेटाकडून दुसऱ्या ऊसाच्या बेटाकडे पसरला जाऊ शकतो। तर या रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला काही कीटकनाशकांच्या फवारण्या करायच्या आहेत। रसशोषक किडी जसं की मावा किडीमार्फत याचा प्रसार जास्त होतो असं त्यांचं म्हणणं आहे। तर तुम्ही डायमेथोएट या कीटकनाशकाचा 1.5 मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे तुमच्या ऊस पिकावरती फवारणीसाठी वापर करू शकता।
पुढे जाऊन त्यांचं म्हणणं असं आहे की रोगकारक अथवा रोगास कमी बळी पडणाऱ्या ऊसाच्या वाणांची तुम्हाला लागवड करायची आहे, जसं की कोश 86-033, फुले 0-265. जर तुम्हाला लागणीमध्ये गवताळ वाढीची समस्या जास्त दिसली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला खोडवा घेणं टाळायचं आहे, किंवा त्या लागणीमधून आपल्याला नवीन ऊसाची लागवड करण्यासाठी बेणं घेणे देखील टाळायचं आहे. आता समजा तुमच्या ऊसाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा ऊस तोडताना तुम्हाला असे काही बेटा आढळून आले असतील तर बरेच मजूर त्याच्यावरती आपलं जे कोयता आहे ते चालवतात आणि तेच कोयतं पुन्हा नंतर नवीन लागवडीसाठी देखील वापरलं जातं. आता या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्ही कोयतं वापरा, काय अडचण नाही, परंतु ते कोयता त्या ठिकाणी वापरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी गवताळवाडीची बेटं तोडत आहात, तसं पाहिलं तर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ती बेटं मुळापासून उपडायची आहेत. जर तुम्ही तोडण्यासाठी कोयता वापरला असेल तर तो कोयता निर्जंतुकीकरण आपल्याला करून घेणं खूप गरजेचं आहे. एकतर तुम्ही गरम आगीवरती ते कोयतं धरा, गरम पाण्यामध्ये उकळून घ्या, किंवा पुढे जाऊन असं म्हणणं आहे की 2% फेनॉलच्या द्रावणामध्ये बुडवून देखील तुम्ही त्याचं निर्जंतुकीकरण करू शकता. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ऊसाची लागवड करताना बीजोपचार म्हणजे बीज प्रक्रिया, ज्याला आपण सेट ट्रीटमेंट म्हणतो किंवा सीड ट्रीटमेंट तुम्ही म्हणू शकता, ती करूनच ऊसाची लागवड करायची आहे. आणि ऊसामध्ये तुम्हाला जर गवताळवाडीची काही बेटे दिसली तर ते तात्काळ उपडून काढायचे आहे, जेणेकरून प्रसार पुढं होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या माहितीमधून तुम्हाला असं दिसून आलं असेल की या रोगावरती डायरेक्ट ठोस उपाय अजून नाहीत. एकतर आपण हा रोग पसरण्यापासून रोखू शकतो किंवा प्लॉटमध्ये येण्यापासून रोखू शकतो. जर एकदा प्लॉटमध्ये आला तर ते बेट आपल्याला थेट उपडून टाकून नष्ट करणे एवढाच एकमेव मात्र उपाय आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळापासूनच तुम्हाला लक्ष देणे या ठिकाणी खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ऊस पिकातील गवताळ वाढ नियंत्रण याच्याबद्दल ही माहिती होती. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. एक सूचना आहे शेतकरी मित्रांनो, आता व्हिडिओमध्ये जेवढी काही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे, ही सर्व माहिती आता तुम्हाला कृषी डॉक्टर वेबसाईटवरती म्हणजे www.krishidoctor.com या वेबसाईटवरती लेखी स्वरूपात देखील पाहायला मिळणार आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे एवढे 5-10 मिनिटाचे व्हिडिओ बघायला टाईम नाही आहे. तर तुम्हाला जर थेट लेखी स्वरूपामध्ये ही माहिती हवी असेल की डायरेक्ट औषध पाहायचं असेल किंवा एखादी फक्त टिपिकल तेवढीच माहिती वाचायची असेल तर हे लेख तुम्हाला मी माझ्या वेबसाईटवरती देत आहे. ते नक्कीच तुम्ही कधीही पाहू शकता. फ्री ऑफ कॉस्ट आहेत, कोणताही कॉस्ट त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा नाही आहे. आता हे कुठं लेख वाचायचे आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी एक लिंक देत आहे, त्याच्यावरती क्लिक करा. थेट तुम्हाला ही लिंक त्या लेखावरती घेऊन जाईल आणि आमच्या वेबसाईटवरती बरेच म्हणजे 100च्या वर असे लेख तुम्हाला वेगवेगळ्या पिकावरती पाहायला मिळतील. आपण 140च्या वर वेगवेगळ्या पिकांवरती काम करत आहोत महाराष्ट्रामधील. शक्य होईल त्या पद्धतीने मी तुम्हाला वेगवेगळ्या पिकांची किंवा शेती निगडीत वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती लेखी म्हणजे लेखाच्या स्वरूपात आणि व्हिडिओच्या स्वरूपात, दोन्ही स्वरूपात या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यूट्यूबवर जाऊन तुम्ही कृषी डॉक्टर एवढं जरी सर्च केलं तरी तुम्हाला आपला चॅनल दिसेल, किंवा गुगलवरती जाऊन नुसतं तुम्ही कृषी डॉक्टर सर्च केलं तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी लेख पाहायला मिळतील. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कृषी डॉक्टर या नावाने आपण व्हॉट्सअपचे ग्रुप देखील सुरू केलेले आहेत. म्हणजेच काय तर बऱ्याच शेतकऱ्यांना सारखं गुगलवरती जायची गरज नाही किंवा सारखं यूट्यूबवरती जायची गरज नाही. फक्त त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्ही ॲड झालात तर तुम्हाला तिथं व्हिडिओच्या लिंक्स येणार आहेत, तिथं तुम्हाला लेखाच्या लिंक्स येणार आहेत आणि डेली तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप 10 ज्या कृषी निगडीत बातम्या आहेत त्या देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्या ठिकाणी देखील तुम्हाला कोणतेही पैसे द्यायचे नाहीत. म्हणजेच काय तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकही रुपया न घेता शक्य तितक्या पद्धतीने शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी मदत करणे हाच एकमेव माझा हेतू आहे. तर शेतकरी मित्रांनो, या माहितीसहज मी या ठिकाणी थांबत आहेत. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या इतर शेतकरी ग्रुपमध्ये इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. चॅनलला लाईक्स करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आम्ही तुमच्याकडे एकही रुपयाची मागणी करत नाही. फक्त तुम्ही आमचे व्हिडिओ संपूर्ण पाहावे, त्याच्यावरती एखादी ॲड जरी आली ती देखील संपूर्ण पाहावी. आमचे लेख तुम्ही संपूर्ण वाचावे. फक्त असे पळवून न वाचता पद्धतशीरपणे लाईन टू लाईन वाचावे. त्या ठिकाणी देखील एखादी ॲड तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करावे. कारण
ॲडपासूनच आम्हाला जे काही 4-5 रुपये मिळणार आहेत ते मिळणार आहेत आणि त्याच्यामधूनच आम्ही प्रयत्न करतोय की वेगवेगळी टीम हायर करून तुम्हाला दररोज जास्तीत जास्त पद्धतीने या ठिकाणी मोफत माहिती द्यावी, कारण मी एकटा जास्त करू शकणार नाही. आता हळूहळू आपण 1-2 माणसं याच्यासोबत जोडत आहोत, जेणेकरून दररोज आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी मोफत पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने मदत करू शकू. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.